नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच. फरशी स्टॉप नजीक विमल नगरमध्ये 20 वर्षीय युवती निकिता सवईचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास चक्र फिरवली व अखेर निकिताचा मित्र रोहित वानखडेवर हत्येचा कलम 302 नुसार गुन्हा दाखल करणं भाग पडलं आहे. 22 फेब्रुवारी रोजी फरशी स्टॉप नजीक विमल नगरमध्ये एका खोलीत निकिता सवई या 20 वर्षीय युवतीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्य दाखविले नाही. कोणत्याही प्रकारची कसून चौकशी व तपास न करता आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सिटी न्यूजने हे हत्याकांड प्रकरण उचलून धरले व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. पहा, हा आकस्मिक मृत्यू नसून ही हत्याच असल्याचा ठोस अंदाजा सुद्धा वर्तविला होता. पोलिसांनी या प्रकरणात अनेक धागेदोरे तपासले व तपासाअंती पोलिसांना निकिताचा मित्र रोहित वानखडे राहणार फ्रेजरपुरा येथील याच्यावर 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला व अटक करण्यात आली आहे. याला निकिता ही पोलिसांची फंटर होती असे उघड झाले. रविवारला तिचा मित्र रोहित हा तिच्या रूमवर होता. त्याच्यामध्ये वाद विवाद झाला असे बयान शेजारी नागरिकांनी दिले. याच दरम्यान रोहितने निकिताला करंट दिले. यावरून त्याच्यावर राजापेठ पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. या हत्याकांडात अजून किती जण सहभागी आहेत या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान आहे. फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी मधुकर ढोले यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या लोणी टाकळी येथील निकिता सवईचा मृतदेह तिच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना दडवण्याकरता रोहित वानखडे नामक निकिताच्या मित्रावर कलम 302 खुनाचा गुन्हा दाखल केल्याचं बोललं जात आहे. गेल्या सोमवारी निकिता सवई हिचा फरशी स्टॉप परिसरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. राजापेठ पोलिसांनी या घटनेप्रकरणी कोणताही सखोल तपास न करता आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. प्रसार माध्यमांनी विशेषतः सिटी न्यूजने निकिता मृत्यू प्रकरण चांगलेच उचलून धरले होते व पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दररोज या बातमीचा पाठपुरावा करीत असताना पोलिसांनी फ्रेजरपुरा येथील रोहित वानखडेवर खुनाचा गुन्हा दाखल करून आपली पाठ थोपाटली. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. निकिताच्या हत्येप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होतात व पोलिसांना संशयाच्या जाळ्यात अडकवतात. ठाणेदार स्वतः घटनास्थळावर पोहोचले
या हत्याकांडाबाबत सामाजिक व महिला संघटना चूप का आहेत? भगत यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे तपास का दिला? पोलीस हे प्रकरण रफादफा करण्याच्या तयारीत होते काय? या हत्याकांडामध्ये पोलिसांची काही भूमिका आहे का? भगत यांनी लोणी टाकळी जाऊन निकिताच्या आईची भेट का घेतली? हत्या झाल्याचं पोलिसांना 8 दिवसांनंतर कसं लक्षात आलं? प्रसार माध्यमांच्या जागरूकतेमुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला. जर प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले नसते तर पोलिसांनी हे प्रकरण फाईल बंद केले असते का? असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांच्या संशयित कारवाईमुळे निर्माण होत आहेत. निकिता हत्याकांडाचा गुत्था सिटी न्यूजच्या पाठपुराव्यामुळे अखेर सुटला. तिच्याच मित्राला पोलिसांनी अटक केली व 302 नुसार गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला 1 दिवसाचा PCR सुनावला आहे. सिटी न्यूजच्या पाठपुराव्यामुळे हा गुत्था उलगडला आहे. बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत सरस्वती इन्स्टिट्यूट व नर्सिंग महाविद्यालयाच्या मागील बाजूला एका नाल्यामध्ये पुरुषाचा छिन्नभिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. अक्षरशः हे सांगाडे आहेत. हे सांगाडे पाहून परिसरात एकच खळबळ माजली. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत सरस्वती इन्स्टिट्यूट व नर्सिंग महाविद्यालयाच्या मागील बाजूस एका नाल्यामध्ये अगदी छिन्नभिन्न अवस्थेत कुजलेल्या पुरुषाचे प्रेत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नगरसेवक जावेद मेमन यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता बडनेरा पोलीस स्टेशनचे API मेहत्रे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हे प्रेत कुणाचे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. या प्रेताबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. चांदूर बाजार व आसपासच्या गावांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, गहू, संत्रा या पिकांचं नुकसान झालं असून सर्वाधिक नुकसान गव्हाचं झालं आहे. या संदर्भात आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता तातडीच्या मदतीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्राप्त माहितीनुसार चांदूर बाजारमध्ये रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. आधीच नापिकी, कर्ज, त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. या संदर्भात सिटी न्यूजने आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही माहिती दिली. उद्याच आम्ही निवेदन देतोय. आज उद्या एकनाथ खडसे साहेबांसोबत पूर्ण झालं तर याला मदत देणं आवश्यक आहे तातडीची. आणि जेपर्यंत मदत देत नाही तेपर्यंत आम्ही लढत चालू ठेवू. निवेदन कोणाला? तातडीनं पंचनामे झाले पाहिजे आणि तातडीनं मदत सरकारनं जाहीर केली पाहिजे. बरोबर. निवेदन पहिलेच उद्या देणार आहोत उद्या कलेक्टरला. तर बच्चू कडू नंतर शिल्पाताई बोबडे, तहसीलदार चांदूर बाजार यांनी सिटी न्यूजला ही माहिती दिली. पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 4 मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे एकूण. आणि मॅडम यांना काही सरकारी मदत मिळण्याची आशंका? उद्यापासून सर्वेक्षण केलं जाईल. त्याच्यानंतर मदतीसाठी पाठवण्यात येईल. मदतीसाठी पाठवण्यात येईल. मॅडम याच्यामध्ये पिकांचं आणि काही घरांचं पण नुकसान झालेलं आहे का? घराचं शिरसगाव बंडला एक घर पूर्णतः हे झालेलं आहे. शिरसगाव बंड चांदूर बाजार मधलं. आणि 20 घराचं अंशतः नुकसान झालेलं आहे. आणि चांदूर बाजार मध्ये 27 झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील शिरसगाव बंड मधील 27 झोपड्यांचे पत्रे उडाली तर एक घर जमीनदोस्त झाले. या गारपिटीमध्ये सर्वात जास्त नुकसान शेतीमालाचे झाले आहे. शेतीतील कांदा, गहू, संत्रा या पिकांचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे. तालुक्यातील बेलोरा, दर्यापूर, माधान, ब्राह्मणवाडा या गावामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. स्थायी समितीच्या 8 सदस्यांची निवड हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. एरवी महापालिकेत सहजासहजी होणारी सदस्यांची निवड आता रणभूमीचं मैदान जणू बनलं आहे. चंद्रपूरचे आमदार विजय वडेट्टीवार या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून शहरात येत आहेत. महापालिकेच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे की साध्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी निरीक्षकांची गरज पडते आहे. अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीच्या 8 सदस्यांची निवड करण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी आमसभा घेण्यात आली. मात्र ऐन वेळेवर ही 7 मिनिटात स्थगित करण्यात आली आहे.
आता 29 फेब्रुवारीला ही आमसभा घेण्यात येत आहे। या सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी पार्टीच्या निरीक्षकाची गरज पडते आहे। एरवी हा निर्णय पक्षाचे स्थानीय नेते घेत होते। सोमवारच्या आमसभेत प्रतिष्ठेची ठरलेल्या या सदस्यपदी कोणाची निवड होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रिफॉर्म क्लबच्या अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक 28 फेब्रुवारी रोजी कॅम्प परिसरातील रिफॉर्म क्लबमध्ये पार पडली। अध्यक्ष म्हणून सुशील पडोळे तर सचिवपदी सुनील देशमुख हे निवडून आले आहेत। रिफॉर्म क्लबच्या अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कॅम्प परिसरातील क्लबमध्ये पार पडली। या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी सुनील पडोळे उर्फ बल्लू हे निवडून आले। त्यांनी NH अरोडा यांचा पराभव केला तर सचिवपदी सुनील देशमुख हे बिनविरोध निवडून आले। या प्रकरणी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर DT इंगोले, डॉक्टर भरत शाह, ओम खेमचंदानी, हरीश केवलरामन, डॉक्टर प्रमोद झाडे, चंद्रकांत पोपट, ॲडव्होकेट निलेश शाह, शेखर कावळे, राजू मुंदडा यांची एक्झिक्युटिव्ह पदी सदस्य म्हणून निवड करण्यात आली। एक खूप जुनी संस्था आहे। 1902 साली याची स्थापना झाली आहे आणि या क्लबमध्ये सर्व डॉक्टर्स, ज्येष्ठ विधिज्ञ, ज्येष्ठ उद्योजक, बरेच नामांकित उद्योजक ह्या संस्थेमध्ये अध्यक्ष राहून चुकले आणि माझा एक प्रयत्न राहील की या संस्थेला आणखीन चांगलं मोठं कसं करता येईल, यामध्ये चांगली विकासात्मक कामे म्हणजे याला आणखीन कसं एक सुचारू पद्धतीनं कसं चालवता येईल त्याचा माझा प्रयत्न राहील आणि मी सगळ्यांना मिळून या संस्थेसाठी या क्लबसाठी काम करेन। तर काही तुमच्या पुढे तुम्ही काय करणार आहात विशेष? आता इथे बॅडमिंटन हॉल नाही आहे, इथे लॉन टेनिस आहे, बिलियर्ड्स रूम आहे, रूम आहे आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे, जिम आहे, पण इथे बॅडमिंटन हॉल नाही आहे। त्यामुळे माझी सगळ्यात पहिले प्रायोरिटी जी राहील ती बॅडमिंटन हॉलसाठी राहील आणि माझे पूर्ण प्रयत्न राहील की मी पहिले सर्वात प्रथम बॅडमिंटन हॉलचं काम हातात घेईन आणि जे माझ्या अध्यक्षपद आहे कार्यकाळात मी पूर्ण करेन असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी पूर्ण करेन। राजापेठ नजीक मिनी ट्रकने एसटीला कट मारल्यामुळे एसटी दुभाजकावर चढली। यामध्ये एसटीचं बरंच नुकसान झालं। सुदैवानं ही बस रिकामी होती। एकही प्रवासी या बसमध्ये नव्हता म्हणून मोठा अपघात टळला। नवाते नजीक बडनेरावरून अमरावतीकडे बस क्रमांक MH 408395 ही अमरावती बस आगारात जात होती व नंतर धारणी येथे प्रवासी घेऊन जाणार होती। मिनी ट्रक क्रमांक MH 29J5202 च्या चालकाने ST बसला कट मारला, त्यामुळे बस डिवायडरवर चढली। बसमध्ये एकही प्रवासी नव्हता। सुदैवाने गंभीर अपघात टळला। वाहतुकीच्या नियमांचा हा जिवंत एक नमुना। गाडीचा नंबर काय? MH 40 दिगुडे रे इकडे इकडे जाऊ नका तुम्ही, इकडे तिकडे थांबून ना। हां सांगा काय झालं ते? मी बडनेराहून धारणी चाललो। बडनेरा ते धारणी, बडनेरा धारणी। किती प्रवासी होते आतमध्ये? प्रवासी नव्हते। आणि काय झालं, कसं झालं? त्या मिनी डोरवाल्याने कट मारला। मिनी डोरवाल्याने कुठं? MH कट मारला। ते कोणीकडे जात होता? ते बडनेराहून अमरावतीकडे जातो। मिनी डोर? हो। गाडी नंबर सांगा।
ओके अमरावती. हे मिनी रोडचा नंबर काय आहे? MS 29 5202. हां अमरावतीचं बटनेर असेल ना मग. हां अमरावतीचं बटनेर. मग रॉंग साईड चालला होता. नाही हां मी जिकडूनच येऊन राहिलो होता बटनेरहून अमरावती मग तुम्हाला कट कसा मारला? कापूस होता ना. हो मग काय झालं? मी या साईडने येऊन राहिलो नाही होता. मग ते चपायला पाहिजे होता ना. तो जो मॅटाडोर आहे हां. तो याला त्याला धडक तरी लागायला पाहिजे. तो पडला तरी पाहिजे. लागला आहे त्याला वाटण्यासाठी मी बरं, ऑर्डर चला, ठीक आहे. पुढे पुढे ते वाचवण्यासाठी मग ते गेला कोणीकडे बुडून गेला काय? पोलीस स्टेशन जमा केलं. त्याला जमा केला. मग त्याला काहीच लागलं नाही का? नाही, थोडासा तो पडला फाडला काय नाही, नाही काहीच का? इकडे कुठं डॅश मारली नाही का त्याने? त्याच्या ड्रायव्हर साईडनं थोडंसं द्यायचं आहे. मला समजून नाही आलं कसं की तोही पडणे राहते इकडे येत होता आणि त्यानं कट मारण्याचा प्रश्न कसा आहे? न पडणारी गोष्ट आहे ना. हे डिवायडर एजन्स आहे. हां हा इथं होता. मी अशी जशी गाडी पास केली त्याने इकडं टर्न घेतला. आम्ही इकडे जागाच नाही ना. इथे जागा जागा नव्हती ना मला. नाही त्याला जागा कुठे तुम्हाला दाबलो असं त्याने दाबलं. अच्छा तिकडून दाबलो पलीकडून पलीकडून दाबलं. मग तर मला जागाच नव्हती ना. तुम्ही मग तुमची गाडी हलवू नाही तुमच्या ब्रेक मारले ना मी. का? ब्रेक मारले ना. वाहन आहे आपापल्या नियंत्रणात पाहिजे. तुमचा स्पीड किती पाहिजे वाहनाचा आणि त्या नियमाप्रमाणे एस टी महामंडळाच्या स्पीड कमी कमी 60 फीट बांधून आहे. 60 बांधून आहे. 50 ते 60च पाहिजे. खाली गाडी बंडर डेपोची आहे. बटनेर डेपो अमरावतीहून बस भरून तिकडे नेणार. तिकडे न्यायचं धारणी. बरं झालं कोणाला लागलं नाही ते प्रवासी किंवा गाडी तिकडे पलटी झाली नाही का? ते किस्मत चांगली. का मग काम झालं असतं. तुमच्या त्याला लावलं का ते क्रेन वगैरे आणण्यासाठी? सांगितलं. पोलिसांनी एसटी चालकालाच उलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती चालकाची झाली होती. राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाडीचे टायर खराब असल्यामुळे त्याच्या बाजूनं टाटा जात होता. टाटा जात असताना गाडी ब्रेक मारली असता टायरवर माल नसल्यामुळे गाडी स्लिप झाली. गाडी गाडीवर चढली. ड्रायव्हरची काही चुकी नाही याच्यात. तर महामंडळानं याच्यासाठी पहिले गाडीची व्यवस्था करण्यात यावी आणि सुविधा ठेवा. जो धारणे पे जा रही थी. हा एक मिनिट. आणि हा अमरावती धारणी टायमिंग आहे. हा घाटाचा मार्ग असल्यामुळे या कंडिशनच्या टायरमध्ये जर घाटात गाडी जात असेल तर 50 पॅसेंजरची व्यवस्था काय? त्या 50 पॅसेंजरने काय करावं? गाड्यातून जर या कंडिशनमध्ये गाडी स्लिप झाली काही झाली का टायर फुटला. उन्हाळ्याचा टाईम आहे. टायर गरम होते बरोबर. तर त्याच्यासाठी महामंडळाची व्यवस्था काय आहे? महामंडळ याची जबाबदार आहे का? 55 पॅसेंजरचा जीव धोक्यात आहे. त्यासाठी महामंडळ काय करू शकतो? याच्या ड्रायव्हरची काहीही चुकी नाही. श्रीरत्न बौद्ध वधूवर सूचक केंद्र अमरावतीच्या वतीनं राज्यस्तरीय बौद्ध वर वधू परिचय संमेलनाचं आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आलं. संपूर्ण राज्यातून हजारोंच्या वर युवक युवती पालक यामध्ये सहभागी होते. त्रिरत्न बौद्ध वर वधू सूचक केंद्राच्या वतीने 21व्या राज्यस्तरीय बौद्ध वधूवर परिचय संमेलनाचे आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सुधाकर तलवारे व स्वागताध्यक्ष एस.बी. शिरसाट, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश आमले, सुखदेवराव इंगोले, आनंद गंभीर, दिलीप थोरात, अशोक रामटेके आदी उपस्थित होते. अमरावती विभागासह नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, सातारा, हिंगणघाट, वर्धा येथून नोंदणी अर्ज आले होते.
हजारोच्या वर या संमेलनामध्ये उपवर, वधू, वर व पालक सहभागी झाले होते. अशी मी त्यांना विनंती करतो. दरवर्षीप्रमाणे ते ॲड केल्या जातात. त्या पुस्तिकेचे विमोचन आज होत आहे. पुस्तिकेची किंमत फक्त 200 रुपये, त्यामध्ये 2500 वधू. आमच्या आज त्रिरत्न दुरस्त मंडळाचे अध्यक्ष आनंदी गंभीर आणि मी स्वतः नरेश भानके. नेमका आमचा उद्देश या बौद्ध समाजातील संपूर्ण लोक विखरलेले आहे, खेडेपाडे सोडून सिटीमध्ये वळलेले आहे. त्यासाठी त्यांच्या ओळखा नाही आहे. ओळखा नसल्यामुळे त्यांचे लग्न लवकर जुळू शकत नाही आणि आम्ही नेहमी चिंतन करतो आमच्या मंडळामार्फत हे लग्न लवकर जुळले पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणजे गावगाव फिरून प्रसिद्धी करून लोकांना एकत्र करतो आणि मोठमोठे अधिकारी या बौद्ध समाजातील पासून क्लास 3 पर्यंत पूर्ण लोक सिटीकडे गेलेले आहे आणि मुलामुलींच्या वयामध्ये लग्न झाले पाहिजे आणि गव्हर्नमेंट जनता पैसा कमी खर्च झाला पाहिजे. आणि जर आपण एक मुलगी पाहतो म्हणलं, आपल्याला 1000 रुपये खर्च येते, एका मुलीला 500 रुपये, असे जर 20-25 मुली पाहतो म्हणलं 30,000 रुपये खर्च होतात आणि वेळेची बचतसुद्धा होऊ शकत नाही. यासाठी या मेळ्याचा उद्देश म्हणजे बचत होतात, पैसा वाचतो आणि जे लोक लग्न करतात, लग्न वेळेवर लागले पाहिजे, लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करतात, ते बचत झाली पाहिजे. बचत होऊन ते समाजाच्या कामी लागली पाहिजे आणि सर्व या समाजातील एकत्र येऊन कमी वयामध्ये म्हणजे 18 वर्षानंतर म्हणून लवकर लग्न जुळले पाहिजे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. वडाळी परिसरातील बुद्धनगर व देवीनगर भागातील विद्युत दाब अचानक वाढला. 28 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजताची ही घटना आहे. विद्युत दाब वाढल्यामुळे नागरिकांच्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वडाळी परिसरातील प्रबुद्धनगर व देवीनगर भागात अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे नागरिकांच्या घरातील टीव्ही, कूलर, पंखे नादुरुस्त झाले. तर सपना घोरमोडे या मुलीला शॉक लागला. सांग ना. मी येत होते तेव्हा ठेवलं, त्यानंतरच मला काही आठवत नाही आहे. एकदम पडून गेली खाली. काय झालं? टीव्ही जळला. पंखा फ्रीज नाही. अजून किती वाजता झालंय हे? झालं सकाळी 4 वाजता. हो. अजून काय काय जळलं? फ्रीज. त्यांच्या घरची टीव्ही आणि याला काय म्हणते साऊंड स्पीकर नाही का सकाळी लावला त्याची शॉर्ट झाला आहे. फ्रीजचा पण शॉर्ट झालेला आहे आणि पंख्यामध्ये पण शॉर्ट झाला एकदम. तर सकाळी पूर्ण लाईन बंद झालेली होती, तर पूर्ण घोडा वगैरे लाईनचा पडलेला होता, तर पूर्ण लाईन वगैरे गेलेली आहे. तर पूर्ण पंखा लावायला गेली. आता माझी आई थोड्या वेळ पहिले तर माझ्या आईला करंट लागला एकदम. तर करंट लागला तर ते खाली बसले एकदम छाट येऊन हाताला. तर आता थोड्या वेळ पहिले पंखा चालू करायला गेली तर पूर्ण ते हे झाले लाईट. काय काय झालं? पूर्ण धुवा निघाला, पूर्ण जळली. इकडे तोंड करा. टीव्ही म्हटलं पूर्ण जळलेली आहे म्हटलं. ते काय किती वाजता झालंय हे? सकाळी 6च्या दरम्यान मध्ये आहे. कौन भरेगा? वो जल गया ना, नुकसान हो गया ना. वो गोला बोलते, वो काय का गोला है वो जल गया काले वाला. तो वो बोलते कि वो क्या करना बोलते, टीवी ये बता बोले दूसरा.
उसमें अब वो गए वाला अपने को 10 रुपए नहीं है चाय को, तो मैं 300 रुपए कहाँ से भरूंगी? 300 रुपए मेरी औकात है क्या वो टीवी सुधारने की? लिए घर वाले ने, अब अपने से हो रहा क्या? कैसा भी गरीबी है, बच्चे देखते 4-5 लड़के अपने को, बच्चे बैठे घर में गोदयासी थे, अब क्या करना? या परिसरातील महिला तक्रार निवारण केंद्रावर गेल्या असता त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले नाही। तसेच चपराशीपुऱ्यातील तक्रार निवारण केंद्राचे अभियंता बेले हे सुटीवर असल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितले। या प्रकरणामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे। नुकसानग्रस्त भरपाईची त्यांची मागणी आहे। वडाडी देवीनगर कॅम्प अमरावती तुम्ही राहते। 5:30 वाजता अचानक व्होल्टेज फुल झालं, त्याच्यामुळे आमच्या घरचे टीव्ही, पंखे, लाईट हे उडाले। त्याच्यानंतर मग मी काम करायसाठी म्हणून बाहेर गेली, तर माठ धुवून रुमाल वरते तारावर टाकायला गेली, अचानक बॉल लाईट फुटला आणि त्याला एकदम मला पकडून ठेवलं, करंट लागला। तर त्याच्यानंतर मी बेहोश झाली, पोरांनी लाईट बंद केला, तेव्हा मग मी खाली पडली। नंतर मग मला उचलून आणलं, पोरीला हॉस्पिटलमध्ये आणलं, सलाईन लावलं। तर आज सकाळी पहाटे 5 वाजता आमच्या इथे हाय व्होल्टेज होऊन खूप सारं नुकसान होऊन जीवहानी होण्यास टळली। पण हे जीवहानी होण्यास टळून एवढं चालणार नाही, तर आमचं नुकसानही तेवढंच झालेलं आहे। नुकसान होऊन आमच्याकडल्या जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या तर बिघडल्याच, पण आता जेव्हा आम्ही विद्युत मंडळाकडे कंप्लेंट करायसाठी आलो, तर ते आमच्या कंप्लेंट करायला टाळाटाळ करत आहेत। तर अनेक सारे असे बहाणे सांगत आहेत, पण आम्ही इंजिनियर साहेबांना सांगत आहोत की 2 मिनिटासाठी तरी आमच्यासोबत बोलायला आहे, आमची कंप्लेंट काय आहे ते ऐकून घ्या। तर ते म्हणत आहे की आमच्याकडे खूप साक्षगंधाचा प्रोग्राम आहे म्हणून आम्ही येऊ शकत नाही। माझ्या घरची 5 वाजता टीव्ही धरून खाम झाली आणि माझ्या घरची झोपेतून उठल्यामुळे आम्हालाच मारझोड करायला लागली, तर तुम्हीच काहीतरी केलं। इथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लाईट आमच्या अंगावर पडून गेली दोन्ही। माझ्याकडे पण व्होल्टेज वाढल्यामुळे फ्रीज पण जळलेला आहे आणि फॅन पण जळलेला। श्री गजानन महाराज बौद्धेश्वर संस्थेच्या वतीनं गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त 28 फेब्रुवारी रोजी पालखी शोभायात्रा काढण्यात आली। गजानन महाराज बौद्धेश्वर संस्था देवरणगड नगरच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज पालखीच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या पालखीच्या दर्शनाकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक सह मान्यवर उपस्थित होते। पालखी सोहळ्यात भजनी मंडळ, दिंडी, बँड पथक व महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
देवरणकर नगर येथे गेल्या 5 दिवसांपासून श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आलेत। या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला। देवरणकर नगर येथे गेल्या 5 दिवसांपासून श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव उत्साहात सुरू आहे। या दरम्यान विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवारी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, रक्त तपासणी, नाक, कान, डोळे, हेपेटायटिस इत्यादी आरोग्य तपासणी करण्यात आली। डॉक्टर अमित कवी मंडल, डॉक्टर मनोज निचल, डॉक्टर मुरली बुब, डॉक्टर अमित जाजू, डॉक्टर रुचिता जाजू, डॉक्टर कपिल चिखलकर या डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली। शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। मध्ये तर हा आपल्या सर्वांना माहीतच आहे, डायबिटीज म्हणजे शुगर जास्त असणं, ज्याला डायबिटीज असं म्हणतात। तर आजकाल हा डायबिटीज आजार खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये दिसून येत आहे। त्याचं कारण म्हणजे एकतर समाजामध्ये आजकाल निष्क्रियता जास्त वाढलेली आहे। निष्क्रियता म्हणजे जे शारीरिक एक्झर्शन असते, म्हणजे फिजिकल एक्झर्शन ज्याला म्हणतात, ते कमी प्रमाणात राहते। सर्वजण टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये इकडे तिकडे गुंतलेले राहतात, त्यामुळे शारीरिक काम किंवा शारीरिक श्रम जे असते ते कमी होते। त्याचप्रमाणे आहारामध्ये बदल आणि वजन वाढणं, ह्या सर्व गोष्टीमुळे शुगरचं प्रमाण, डायबिटीजचं प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे। लोक असतील तर त्यामध्ये 10 व्यक्तींना तर शुगरचा आजार, डायबिटीज ज्याला म्हणतो, ते काही प्रमाणात रोखणं पण आपल्या हातामध्ये महत्त्वाचं आहे। डायबिटीज होऊ नये याकरता काय करायला पाहिजे? गाडगेनगर येथे हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं। हिंदूंनी एकत्र यावं, धर्मरक्षण करावं, हिंदू राष्ट्र स्थापन करावं, हा या सभेमागचा उद्देश। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गाडगेनगर येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन रविवारला करण्यात आले। या जनजागृती सभेमध्ये हिंदू बांधवांनी व एकत्र यावे व हिंदू राष्ट्र स्थापन करावे, तसेच धर्मजागृती, धर्मनिरीक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। या धर्मजागृती सभेला शेकडो हिंदू बांधव उपस्थित होते। या सर्वोपरि राष्ट्र राहते, देवा ही निष्ठा चित्ती, समर्थ कार्यक्षम निस्वार्थी विशाल संघटना हेची, समर्थ कार्यक्षम निस्वार्थी विशाल संघटना हेची, एकमात्र कलियुगामध्ये या कारण की सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टरद्वारे खयाल शीर्षक अंतर्गत 14 जुन्या गाण्यांचं ऑडिओ व्हिडिओचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शेकडो जुनी गाणी दाखवण्यात आली। रसिकांनी या गाण्यांचा लाभ घेतला। या हॉलमध्ये फेब्रुवारी महिन्यात 15 आणि त्यावेळेस आपण सर्वांना निमंत्रण दिलं होतं। तरी शुल्क होतं, सहयोग राशी ऐच्छिक होती ती पण। तर त्यावेळेस जे जे लोक आले, इथे आज उपस्थित असल्यापैकी बरेच लोक होते, कार्यक्रम होते, तर त्याच्यापैकी काही लोक उपस्थित नव्हते इथे जे आले। माझं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये ऑडिओ आहे आणि व्हिडिओ आहे, त्यामुळे एकाच वेळेला आपली 2 कामे करतात, ऑडिओ आणि ऐकणं, आणि माणूस त्या दृश्यामध्ये एकरूप होतो, तन्मयतेने ऐकतो। माझा प्रेफरन्स व्हिडिओला। थँक्यू। टाळ्या दोन्ही बाजून वाढणार आहे याची कल्पना आहे मला। तर व्हिडिओ ऑडिओबद्दल आपण मागे एकदा बोललो आहे, त्याच्यावर जास्त चर्चा करायची नाही आहे।
28 फेब्रुवारी 1941 साली कलकत्ता येथील हुबळी नदीवर हावडा ब्रिज बांधण्यात आला. 28 फेब्रुवारी 2016ला या ब्रिजला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. हावडा ब्रिज 75 वर्षांचा झाला याबाबत एका जुन्या गाण्याची आठवण म्हणून दर्शकांकरता आहे गीत. कहीं ठोकर कहीं सकता है, सुनो जी ये कलकत्ता है. राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान शासकीय नियमानुसार ध्वजारोहण करणं अनिवार्य आहे. मात्र काही कार्यालयांमध्ये नियमांचं पालन केलं जात नाही. अशा कार्यालयांवर कारवाई करण्यात यावी असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केलंय. मैं आपसे कहना चाहूँगा कि राष्ट्रीय सम्मान का द्योतक हमारा राष्ट्रध्वज होता है और पिछले 3 सालों से सिटी न्यूज़ लगातार जो नियम प्रमाणे राष्ट्रध्वज वंदन नहीं करता है, राष्ट्रध्वज नहीं लगाता है, वंदन नहीं करता, इसकी बाकायदा वीडियो रिकॉर्डिंग करके शासन को देते रहा. ये कार्यालय जो गलती करते रहे वो सभी कार्यालय शासकीय है. इनकी पूरी जानकारी दिए बाद में भी 3 सालों से ये केस लगातार दबाया जा रहा है. क्या आपकी पार्टी इसमें कुछ करना चाहेंगी? मैं जोशी जी आपका बहुत बहुत आभारी हूँ कि आपने ये बात हमारे ध्यान में लाके दी है. और मुझे ऐसा लगता है कि कोई दिक्कत नहीं होनी चाहिए किसी भी कार्यालय को. जहाँ तक हो सके शासकीय कार्यालय गवर्नमेंट के जो इनको तो बिल्कुल ही नहीं होनी चाहिए. और मैं इस बार अभी 2 तो वाक़या निकल गए, 26 जनवरी और 15 अगस्त, लेकिन 1 मई जो है हमारा महाराष्ट्र स्थापना दिवस है. मैं आपको ये वादा करता हूँ कि मैं कल ही सभी जिले में उपस्थित और जिले के बाहर भी, जिले के मतलब अमरावती शहर के बाहर भी जो कार्यालय शासकीय है उनके प्रमुखों को लिखूंगा. और सिर्फ लिखूंगा नहीं तो मेरे कार्यकर्ताओं को मैं आग्रह करूंगा कि उस दिन 2-4 दिन पहले उनसे मिल करके वो झंडा अपना तिरंगा, क्योंकि झंडा तिरंगा है तो हम लोग जिंदा है. और अगर ये राष्ट्रवाद और स्वाभिमान की भावना हम लोग अगर हमारे कार्यालयों में ही नहीं कर पाए तो मुझे ऐसा लगता है कि पूरा जनता का विश्वास उड़ जाएगा कि हम लोग किसी एक प्रजासत्ताक में रहते हैं या फिर हम लोग किसी एक गली में रहते हैं. तो मुझे लगता है कि आपने बहुत अच्छा एक प्रश्न उठाया है. हम लोग भारतीय जनता पार्टी के नाते उसका फॉलोअप करेंगे और बिल्कुल इस बार सभी कार्यालयों में लगेगा झंडा, इसकी हम लोग पूरी पुरजोर कोशिश करेंगे. हैदरपुरा येथील ईदगाह फाट्याजवळ राहणाऱ्या अब्दुल मुकीन यांना निसर्गाचं वरदान प्राप्त आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून शिटीवर गाणे वाजवण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. विशेष म्हणजे हे व्यक्ती हिंदी मराठी गाणे न थांबता आपल्या शिटीवर प्रस्तुत करतात. त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं मिळाली आहेत. अनेकांना निरनिराळ्या कला अवगत असतात. काही प्रशिक्षण घेऊन तर काही स्वतः जोपासतात, तर काहींना उपजतच आगळ्या वेगळ्या कलाची देण असते. हैदरपुरा येथील ईदगाह फाट्याजवळ राहणारे अब्दुल मुकीम यांना शिटी वाजून शिटीच्या माध्यमातून अचूक असे गाणे म्हणण्याची कला अवगत आहे. त्यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून शिटी वाजवणे म्हणजे गाणे म्हणण्याची सवय अवगत केली. आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं. अभी ये गीत खत्म हुआ है, दूसरा गीत. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई.
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। अंबागेट येथील एकमुखी हनुमान मंदिरामध्ये गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू आहे। या पारायणाचा शेकडो भाविक लाभ घेत आहेत। अंबागेट स्थित एकमुखी हनुमान मंदिरामध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज पारायणाचे आयोजन सुरू आहे। या पारायणाचा शेकडो भाविक भक्त लाभ घेत आहेत। एकमुखी हनुमान मंदिरामध्ये नेहमीच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यातच एक भाग म्हणून श्री गजानन पारायण आयोजन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकमुखी हनुमान मंदिराचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। अमरावती शहरातील जुन्या वस्तीतील जुन्या शहरातील श्री एकमुखी दत्त मंदिर संस्थान हे अतिशय प्राचीन मंदिर असून दरवर्षी इथे नवीन नवीन उपक्रम एरियातील ग्रुप वाईज लोक सादर करतात। दरवर्षी एकमुखी दत्त मंदिराचा जो उद्धार असतो, जो दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो, त्याशिवाय अनेक कार्यक्रम आपापल्या एरियातील ग्रुप साजरा करतो। त्याचप्रमाणे हा जो सध्या कार्यक्रम चालू आहे हा शेगावचा गजानन यांच्या पारायणाचा कार्यक्रम चालू आहे। जवळजवळ 30-40 महिला तिथे पारायण वाचायला बसलेल्या आहेत आणि हा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक एरिया वाईज एक कल्पना आणून लोकांना अतिशय चांगल्या रीतीने संघटना शक्ती निर्माण करते। धन्यवाद। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।